आता बघूयात सतीश भोसले उर्फ खोक्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली। अटक होताच सतीश भोसलेच्या तडीपारीचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला। वर्षभरापासून उपविभागीय अधिकारी बीड यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता। बीड पोलिसांनी वर्षभरापूर्वीच हा प्रस्ताव सादर केला होता। तर या खोक्याला प्रयागराजमधून म्हणजे उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे। राज्य पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली। तर दुसरीकडे सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। सतीश भोसलेला उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। खोक्याला अटक करण्यात आल्याची माहिती नवनीत कावत यांनी दिली। तर खोक्याला लवकरच बीडमध्ये आणलं जाणार आहे। सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है। तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा। याचा अर्थ हा पडून गेलाच कसा, आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा, हीच आमची विनंती आहे या सरकारला। गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे, असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये, हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला। तर सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्याला अटक झाल्यानंतर धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। खोक्याला अटक झाली आहे ही अत्यंत चांगली बाब आहे असं धस म्हणाले। तर कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल असंही त्यांनी म्हटलंय आणि गुन्हा केलाय म्हणून खोक्याला अटक झाली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। अत्यंत चांगली बाब आहे। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर ते कारवाई होईल। मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही। त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा, तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे। आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार।